म्हणटा काल चीफ मिनिस्टराचो स्टेटमेंट आसा की आम्ही हो 1 लाख मार्जिन घेऊन जिंकतले. कशें रे ईव्हीएमाच्या थ्रू कशें मार्जिन घेऊन जिंकतले? खंयचो लोक खुश आसा? आणि दुसरी गजाल एक सांगू सोदता, तुम्ही ते देव यूज करून युटिलायज करून न्हू देवाचे नाव पुकार करून ते राजकारण करून सोदता ते बंद करा. तुम्ही आयज कितें फकाणां केल्ली आसा. फकाणां म्हणल्यार व्हेरी क्लियर. कशी फकाणां? आज तुम्ही देवळांत वयता मरे, खंयचो मनीस तूं म्हाका सांग देवळांत वयता आसतना 4-4, 5-5 कॅमेरा घेवन देवळांत वयतलो? हा देव पळयता तुमकां, देव पळयता. तुम्ही 4-4 कॅमेरा घेवन थंयसर देवळां साफ करता मरे. म्हणल्यार ह्या हिसपान कमिटीन केन्ना साफ केले ना देवूळ? लोकांनी जे आपले देवूळ केन्ना साफ केले ना? तेंच्यांनी साफ केला ते केन्ना फोटोच घालून ना मरे देवळ. आणि आज तुम्ही व्हिडिओ सगळे घेवन सगळे मीडिया हे घेऊन तुम्ही साफसफाई करता मरे. कशी कसली भक्ती ही? रामाची भक्ती जी प्रमोशनाची भक्ती झाली तुमची. आयज सगळ्या गोंयकारांक हांव विश करपाक सोदता हॅपी ओपिनियन डे. आयज एक्चुअली पळोवपाक गेल्यार आमकां गोवा ही स्टेट मेळ्ळी, नाजाल्यार केन्ना पर्यंत हे मर्जर जाल्ले आसतले आनी गोंय एक डिस्ट्रिक्ट उरलेली आसतली. पण आयज सगळे आमी पावर जे स्टेट पावर जे एन्जॉय करता पळय ते हेका लागून की आयच्या दीस हो सगळ्या गोंयकारांक खूब म्हत्वाचो दीस. दुसरी गजाल म्हणटा ते आयज हे वर्स 2024 वर्स विल बी अगेन एन ओपिनियन इयर ऑफ गोवा. 2024 इलेक्शन जे जातले ते गोंयचे फुडार थारतलो, ते गोंयचे दिशा थारतली ती खंयच्या दिशेन वता ते. आज परत 2024 जरी तर 2 सीट बीजेपी येता जाल्यार गोंयचो फ्युचर जे आसा पळय कंप्लिटली ड्रास्टिकली डावन वयतलो. आणि म्हाका दिसता इतले सफरन्स फुडें आसतले की पळोवपा सारकें नासतना. आज एम्प्लॉयमेंटाचेर बद्दल पळय तूं एम्प्लॉयमेंट काबार जाना, शेतकाराचे बद्दल पळय शेतकार रडटा, बारीक सामान्य लोक ट्रायबल लोक रडटा, सगळे ओबीसी लोक सगळे रडटा. तरी सुद्धा आयज सरकार म्हणटा की आम्ही 110% येतले म्हणटा. काल चीफ मिनिस्टराचो स्टेटमेंट आसा की आम्ही हो 1 लाख मार्जिन घेऊन जिंकतले. कशें रे ईव्हीएमाच्या थ्रू कशें मार्जिन घेऊन जिंकतले? खंयचो लोक खुश आसा? आणि दुसरी गजाल एक सांगू सोदता, तुम्ही ते देव यूज करून युटिलायज करून न्हू देवाचे नाव पुकार करून ते राजकारण करून सोदता ते बंद करा. तुमकां कळयलें आसा देवाक आमी मानता, रामाक आमी मानपी मनीस आसा, सगळे लोक मानता रामाक. पूण रामाक तुमच्या इलेक्शनाक युटिलायज करून घेवपा ना आमी. राम सगळ्यांचो, राम बीजेपीचो तितलो, काँग्रेसीचो तितलो, टीएमसीचो तितलो, आपाचो तितलो, सगळ्या लोकांचे सगळे पॉलिटिकल पार्टीचो. हो कोणाचो एकट्याचो आसूंक शकना. पूण तुमी आयज कितें फकाणां केल्ली आसा. फकाणां म्हणल्यार व्हेरी क्लियर. कशी फकाणां? आज तुम्ही देवळांत वयता मरे, खंयचो मनीस तूं म्हाका सांग देवळांत वयता आसतना 4-4, 5-5 कॅमेरा घेवन देवळांत वयतलो? हा देव पळयता तुमकां, देव पळयता. तुम्ही 4-4 कॅमेरा घेवन थंयसर देवळां साफ करता मरे. म्हणल्यार ह्या हिसपान कमिटीन केन्ना साफ केले ना देवूळ? लोकांनी जे आपले देवूळ केन्ना साफ केले ना? तेंच्यांनी साफ केला ते केन्ना फोटोच घालून ना मरे देवळ. आणि आज तुम्ही व्हिडिओ सगळे घेवन सगळे मीडिया हे घेऊन तुम्ही साफसफाई करता मरे. कशी कसली भक्ती ही? रामाची भक्ती जी प्रमोशनाची भक्ती झाली तुमची. दिस इज कम्प्लिटली रॉंग. आणि म्हाका दिसता हे सगळे गोंयकारांक कळयलें आहा की हे जे आहा पळय देवाक युटिलायज करता. एक बारीक सांगून सोदता तुमकां, भिकारी भोंवता पळय तेन्ना कितें करता खबर आहा? डायरेक्ट भीक मागना. ते कितें करता? देवाचो फोटो दवरता मरे आनी अल्लाह के नाम पे दे म्हणटा, भीक दी म्हणटा तर. आता हो ट्रेंड जो आहा पळय पॉलिटिक्सानूय भितर येयल्लो आहा. आता देवाचो फोटो घेतलो आणि भगवान के नाम पे वोट दे म्हणटा. हे जालां सध्या प्रेझेंटली. दिस इज टोटली रेडिक्युलस. आनी आय हॅव व्हेरी क्लियर. लोकांक हे समजल्लें आसा, लोक अवेअर जाल्लो आसा. आणि ही नाटकां जी करता पळय मंदिर धुवपाची आणि हे करता, धुया रे मंदिर धुयता तेन्ना हेंय धुय मातशें. हे जे आहा पळय हे मन जे आहा पळय हे साफ करपाची गरज आसा. कित्याक देव आसा पळय फक्त देवळान दवरुया नाका. देव आहा पळय आमच्या मनान दवरुया. देव आहा पळय ते सगळ्या कडेन घेवन वयता थंयसर देव दवरुया. राम राज्य आहा पळय ते फक्त देवळान राज्य न्हू. राम राज्य म्हणल्यार कितें? सगळे कडेन राज्य आसपाक जाय रामाचें. सगळ्याच्या मनान राम आसपाक जाय. तुम्ही जे करता पळय हे पॉलिटिक्स, कंप्लीट पॉलिटिक्स. थँक्यू सो मच.